MPSC PIQ बेस 1 मार्क फिक्स सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण नाही का कंबाइंड ग्रुप बी पूर्व परीक्षा 2024चा पेपर जो झाला त्यामधलं भूगोल या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण करणार आहोत। यामधून तुम्हाला किती PIQ रिपीट झाली आहे, त्यांचा सोर्स काय होता आणि पुढील तुमची काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे येणाऱ्या 25 साठी हे तुम्हाला क्लिअर करणार आहे। यापूर्वी मी 2 व्हिडिओ टाकले आहे, एक पॉलिटी बद्दल आणि इतिहास बद्दल। पॉलिटी मध्ये 15 पैकी जवळपास 14 प्रश्न रिपीट आणि त्याचा सोर्स मी दिलेला आहे। इतिहासचे 10 पैकी 9 प्रश्न रिपीट झाले आहे, त्याचा सुद्धा सोर्स दिला आहे। त्याची तुम्हाला पॉलिटी आणि इतिहासची जे आपण व्हिडिओ बनवले त्याची लिंक तुम्हाला नाही का डिस्क्रिप्शन मध्ये दिसणार आहे। तर आज आपण नाही का भूगोल या विषयाबद्दल पाहूया। तर पहिला प्रश्न बघा, आपल्याला महाराष्ट्रातील घाटवर आलेला आहे। फोंडा घाट, माळशेज घाट, हनुमंती घाट। याचा सोर्स बघूया आपण। STI मुख्य परीक्षा 2015 आलेला आहे, बघा तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल। थळघाट, माळशेज घाट रिपीट आहे। त्याच्यानंतर बघा सोर्स ASO मुख्य परीक्षा 2015 ला आलेला आहे, हनुमंती घाट। त्याच्यानंतरचा बघा प्रश्न टॅक्स असिस्टंट 2015 ला आलेला आहे, फोंडा घाट पर्यामध्ये। म्हणजे असे खूप घाट आलेले आहे। घाटावर प्रश्न एक तर आपल्याला कुठून जोडतो हे एक येतो किंवा उत्तरेकडून दक्षिणेकडे घाटाचा क्रम येतो, हे दोन्ही तुम्ही करून घ्या। यानंतरचा प्रश्न पहा, शंभू महादेवाचे डोंगररांग कोणत्या 2 नद्याच्या दरम्यान आहे? तर याचं उत्तर आहे भीमा आणि कृष्णा। आपल्याला नाही का याच्यावर वारंवार प्रश्न विचारते डोंगररांगावर, ते तुम्ही पाहून घ्या। जसे की सह्याद्री शंभू महादेव डोंगररांग, सातपुडा पर्वतरांग, सातमाळा अजिंठा, हरिश्चंद्र बालघाट। उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम विचारला जातो किंवा कोणत्या नदीच्या खोऱ्याने ते वेगळे होतात ते विचारलं जातं। तर याचा सोर्स बघा, हे बघा तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे। हे प्रीचा प्रश्न आहे आपल्या कंबाइंड ग्रुप बी मध्ये झालेला 2022चा। त्याच्यानंतर बघा संयुक्त ग्रुप बी जे कंबाइंड झाली 2017ची, यामध्ये सुद्धा हा प्रश्न रिपीट झालेला आहे। कृष्णा भीमा नदी खोऱ्यामुळे महादेव डोंगर वेगळे होतात, पहा डायरेक्ट देऊन आहे। आता याच्या नंतरचा क्वेश्चन बघा, खालील निरीक्षणे योग्य पर्याय निवडा। अग्निजन्य खडकात लोह, सोने, तांबे आढळते। सरित खडकात चुन खडक आणि जिप्सम सारखी खनिजे आढळतात। रूपांतरी खडकात अभ्रक, गार्नेट सारखी खनिजे आढळत नाही। आता हे आहे आपल्या राज्यसेवा मेन्सला यावर भक्कम प्रश्न असतात खडकवर, परंतु जरी आपल्याला इथं माहित नसलं तरी तिसरं सेंटेन्स निगेटिव्ह आहे। काय म्हणतात ते, अभ्रक, गार्नेट सारखी खनिजे आढळत नाही। म्हणजे इथं आपण नाही का ज्यावेळेस आपल्याला निगेटिव्ह बोलते त्यावेळेस जर आपल्याला उत्तर काहीतरी मारायचं असेल तर ते काय आहे, चुकीचं आहे असं समजून पर्याय निवडायचा। म्हणून आपल्याला क जे आहे ते चुकीचं आहे, कारण की यामध्ये आढळते असं आहे। यामध्ये कसं लॉजिकने सुद्धा उत्तर निघत होतं, अ ब बरोबर आहे। आणि जर याचा जर तुम्हाला सोर्स पाहिजे नसेल तर राज्यसेवा मेनचे पेपर बघून घ्या तुम्ही, तुम्हाला ते कळून जाईल। पण हा इझी होता, कोणालाही निघत होता हे। यानंतरचा बघा नदीवर आलेला आहे। महाराष्ट्रात भीमा नदीचे स्वतंत्र खोरे आहे सर्वांनाच माहीत आहे। पैनगंगा नदीचा उगम अजिंठा रांगेत म्हणजेच बुलढाणा रांगेत बिन म्हणतात याला। मांजरा नदी ही कृष्णेची उपनदी आहे। सिंदपना नदी ही गोदावरीची उत्तरेकडील उपनदी आहे। बघा प्रश्नाचा सोर्स, इथं मांजरा नदी काय विचारलं होतं, कृष्णेची उपनदी। ASO मुख्य परीक्षा 2019 मध्ये विचारलं गोदावरीची उजव्या बाजूची उपनदी कोणती आहे? उत्तर दिलं तर मांजरा। म्हणजे मांजरा कोणाची उपनदी आहे, गोदावरीची। तर प्रश्नामध्ये काय दाखवलेलं आहे, मांजरा हे कृष्णेची, म्हणजे एलिमिनेशन करू शकता। क पर्याय येणार नाही, पर्यायामध्ये क 2 याच्यात आहे, तिसरा आणि चौथा कट होईल। तुम्हाला अ तर माहित आहे भीमा नदीचं स्वतंत्र खोरे आपण अभ्यास करतो, आणि पैनगंगा नदीचा उगम अजिंठा रांगेत आहे, त्यालाच बुलढाणा रांग असे सुद्धा म्हणतात। सिंदपना म्हणजे याच्यावर काय कळलं, गोदावरीच्या डावी उजवी बाजू आणि उत्तरेकडून दक्षिणेकडल्या बाजू या नद्या आपल्याला विचारतात, हे तुम्ही करा। बघा पर्याय पैनगंगा नदीवर आलेला आहे समोर, आरेफुल आलेला आहे मेन्सला। पैनगंगा नदीचा उगम दिलेला आहे बुलढाणा रांग, ज्यालाच आपण अजिंठा रांग असे म्हणतो। खूप प्रश्न रिपीट आहे, दुसरा क्वेश्चन झाला आहे। याच्यानंतरचा बघा, महाराष्ट्रातील 1960 आणि 2020 मधील एकूण प्रशासकीय विभाग किती? 4 वरून 6 झालेले आहे। याचा सोर्स बघा, क्लर्क टायपिंग पूर्व परीक्षा 2011 ला आलेला आहे। महाराष्ट्रात किती प्रशासकीय विभाग आहे? 6। चौथा प्रश्न बघा, काळी कापसाची मृदा, जांभी मृदा, तांबडी मृदा आणि भरड मृदा हे कुठं आढळतात हे विचारलं आहे।
बघा कापसाची मृदा महाराष्ट्राचे पठार, जांभी मृदा पूर्व विदर्भ. सोपा आहे, परंतु मी तुम्हाला दाखवता की बरं रिपीट कसे होतात. महाराष्ट्राच्या पठारावर बघा स्क्रीनवर STI 2011ला आलेला आहे मेन्सवर. महाराष्ट्राच्या पठारावर कोणती मृदा आहे? काळी. त्याच्यानंतर बघा ASO पूर्व 2015 मध्ये कोकण किनारपट्टीच्या रांगेत जांभा खडकाची पठारे आहे. बरोबर आहे, म्हणजे इथं सोर्स आहे जांभा, याच्यावरूनच निघत होतं तुमचं उत्तर. त्याच्यानंतरचा बघा कोणत्या दोन नद्या दरम्यानचा प्रदेशाला पंजाब हिमालय म्हणतात? PIQ आहे. बघा सोर्स ASO पूर्व परीक्षा 2024ला पंजाब हिमालय, आसाम हिमालय, नेपाळ हिमालय, कुमा हिमालय. किती रिपीट क्वेश्चन आहे? 5वा क्वेश्चन आहे. बाकीचे पण करून घ्या. हे क्वेश्चन सुद्धा आहे रिपीट. पश्चिम आणि वायव्य भारतामध्ये अतिउष्ण कोरडे धुळीची वेगाने वाऱ्यांना काय म्हणतात? लू वारे म्हणतात. प्रश्नात बघा पश्चिम वायव्य भारतात विचारलेला आहे. सोर्स सांगतो मी, ASO पूर्व परीक्षा 2014. लू हे कोरडे आणि धुळीचे वारे भारताच्या वायव्य भागातून वाहणारे आहे. आणि इथे विचारलं कोणत्या महिन्यात? याचं उत्तर आहे मे जून. आणि प्रश्नातच नाही का आपल्याला उत्तर आहे यावाल्या वायव्य भागातून वाहणारे धुळीचे वारे. प्रश्न बघून घ्या पुन्हा. वायव्य भारतात धुळीचे वेगाने वारे. नार्वेस्टर जे आहे ना ते लक्षात ठेव जा, ते नाही का ईशान्य भागात वाहते. म्हणजे या नंतर विचारला तर लक्षात ठेव जा. या नार्वेस्टरलाच नाही का पश्चिम बंगालमध्ये कालबैसाखी असे म्हणते. चहा वारे आसाममध्ये म्हणते. ठीक आहे. नंतरचा क्वेश्चन बघा. स्वामीनाथन यांच्या व्याख्येनुसार भारतातील कोरडवाहू शेती म्हणजे ज्या ठिकाणी सरासरी वार्षिक पर्जन्य किती? आता हे क्वेश्चन लॉजिकचा आहे, अभ्यासाचा मुळीच नाही आहे. याच्यासाठी काय सोर्स वाढू नका, पण आपण एलिमिनेशन सुद्धा म्हणजे लॉजिक वापरून उत्तर काढू शकतो. बघा पहिलं आणि चौथं एक्सप्लेन खूप चांगलं केलेलं आहे. म्हणजे ते स्वतःलाच नाही का एक्सप्लेन करता असे पर्याय आपण मारायला पाहिजे. म्हणजे आपण अ आणि ड पैकी मारायला पाहिजे. परंतु कोरडवाहू शेती म्हणजे काय? जिथं पाऊस काय पडतो? कमी पडतो. बरोबर आहे. तर याचं काय उत्तर येईल? 100 सेमीपेक्षा जास्त पण 120 सेमीपेक्षा कमी. आणि ड बघा 100 सेमीपेक्षा कमी पण 40 सेमीपेक्षा जास्त. म्हणजे इथं म्हटलेलं आहे का 100 सेमीपेक्षा कमी पाऊस आणि 40 पेक्षा जास्त. म्हणजे 100 ते 40 ची रेंज आहे. आणि पहिला बघा 100 ते 120. म्हणजे इथं 20चा फरक आहे आणि इथं कितीचा फरक आहे? 60चा. म्हणजे आपल्याला कंपॅरिझन करताना सुद्धा पर्याय कसा मारायला पाहिजे तुम्हाला समजायला पाहिजे. कारण की कोरडवाहू शेतीमध्ये पाऊस कमी पडतो. याच्यावरून सुद्धा हा पर्याय ड निघला असता. इथं अभ्यासाची मुळीच वाढवण्याची गरज नाही आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा. भारतीय जनगणनेनुसार खालीलपैकी कोणती वस्ती नागरी वस्ती म्हणून ओळखली जाते? याचे 3-4 निकष आहे. एक आहे ते नगरपालिका असणे, 5000 पेक्षा जास्त लोकसंख्या असणे, जिथं 50% आहे तिथं 75% बिगर कृषी पाहिजे, म्हणजे कृषी शिवाय पाहिजे ना. हां, इथं 75. आणि घनता किती पाहिजे? 400 पेक्षा जास्त. म्हणजे इथे 4 निकष आहेत. 5000 लोकसंख्या, 400 पेक्षा जास्त घनता आणि 75% बिगर कृषीमध्ये गुंतलेले व्यक्ती पाहिजे, पुरुष. आता याचा सोर्स सांगतो, तुमच्या स्क्रीनवर पहा. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2017ला आलेला आहे. बघा जसा तसा कॉपी आहे. 50% इथंही होतं. इथं काय पाहिजे? 75%. रिपीट क्वेश्चनचं प्रमाण बघा. मी तुम्हाला क्वेश्चन कसा ॲनालिसिस केला पाहिजे आणि क्वेश्चनचे सोर्स काय सांगत आहो, त्यामुळे तुम्हाला हे डायरेक्शन ठरवायला खूप महत्त्वाचं ठरणार आहे. आणखी हा प्रश्न आलता बघा. STI प्री 2012ला आलता. याच्यात विचारलं होतं शहरी वसाहतींना काय लागू पडत नाही. तर बघा पहिला ऑप्शन 5000 पेक्षा जास्त लोकसंख्या लागू आहे. बरोबर आहे. लोकसंख्येची घनता दर चौरस किलोमीटर 400 पेक्षा जास्त आहे. बरोबर आहे. चौथं सेंटेन्स बघा. 75% पेक्षा जास्त किती लोकसंख्या बिगर प्राथमिक व्यवसाय संबंधी आहे. बरोबर आहे. म्हणजे इथं आपल्याला 50% दिलं तर इथं बरोबर दिलेलं आहे. 10 चौरस किलोमीटर पेक्षा जास्त हे काही निकष नाही आहे. जर आपल्याला 4 जरी सेंटेन्स माहीत झाले आपल्याला निकष, तरी आपण कसंही आपण त्या प्रश्नाला टॅकल करत होतो. जुन्या प्रश्नातूनच आपल्याला दिशा कळते, हे लक्षात ठेवा. आता आपण एकूण 10 क्वेश्चन पाहिले आहे. या 10 क्वेश्चन पैकी जवळपास 9 क्वेश्चन रिपीट आहे आणि एक क्वेश्चन स्वामीनाथन जाते लॉजिकचा आहे. म्हणजे यावरून तुम्हाला काय समजते? PIQचं इम्पॉर्टंट किती आहे. आणि माझा तुम्हाला इथे हेच फायदा राहील की बा PIQ कसं विश्लेषण करायचं, PIQचा सोर्स काय असणार आहे आणि तुमची जी 25 साठी जी आहे काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे. मागील व्हिडिओमध्ये आपण नाही का पॉलिटी इतिहासचे नाही का ॲनालिसिस घेतला आहे आणि त्याचे सोर्स सुद्धा दिले आहे. तर मागील व्हिडिओमध्ये नाही का पॉलिटीचे 15 पैकी 14 क्वेश्चन रिपीट आहे.
इतिहासचे 10 पैकी 9 आहे रिपीट, आणि आत्ता जे भूगोल घेतलं त्याच्यात 10 पैकी 9 रिपीट आहे, आणि स्वामीनाथनचा एक पकडला लॉजिकचा तर 10 पैकी 10 आहे, परंतु आपण 9 पकडू. एकूण जर टोटल केली या 35 पैकी 32 क्वेश्चन रिपीट आहे. सांगायचं तात्पर्य हेच आहे की PIQले किती इम्पॉर्टंट द्यायचं हे तुम्ही ठरवा आता. कारण की माझा अनुभवाचा फायदा तुम्हाला तेच राहणार आहे की बा प्रश्नपत्रिका विश्लेषण कसं करायचं, त्याच्यानंतर सोर्स काय असला पाहिजे, आणि त्याच्यानंतर तुमची या कंबाईंड 25 साठी काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे तेच सांगणार आहे. मी यापुढं विज्ञान, अर्थशास्त्र, मॅथ अँड रिझनिंग मी सर्व क्वेश्चन घेणार आहे, की सोर्स बी सांगणार आहे का रिपीट किती आहे आणि किती येत होते आपल्याला. त्यामुळे तुम्ही हे काळजीपूर्वक केलं पाहिजे, इतकंच माझा सांगण्याचा उद्देश आहे. आणि यापुढील नाही का व्हिडिओ मी कोकण रेल्वे, त्यानंतर सायन्सवरचे जे अणू आहे, आयसोटोप्स, आयसोबार, आयसोटोन, थॉम्सन, जे थॉम्सन असो किंवा रुदरफोर्ड असो, यांनी जे काय अणूच्या प्रतिकृत्या मांडल्या, हायड्रोजनचे समस्थानिके कोणती आहे, प्रोटियम, ड्यूटेरियम, ट्रिटियम, यावर मी लेक्चर बनवणार आहे. नक्कीच तुमचा दर व्हिडिओतून 1 मार्क फिक्स होईल. आणि येणाऱ्या जे कंबाईन आहे तिथे मी माझ्याकडून नाही का 40 ते 25 मार्क नाही का तुम्हाला देण्याची खात्री नक्कीच करणार आहे. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.